नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंदाची खूप चिडचिड सुरू असते। घरातील सर्व काम मलाच करावे लागते। आता रोहनचे बाबा हे सर्व ऐकतात आणि रोहनला म्हणतात की हे बघ रोहन, अरे तिला सवय करून घ्यावी लागेल, सगळे काम आपल्याला तिच्यावर नाही टाकता येणार। आता हे ऐकून मंदाला राग येतो। मंदा म्हणते की वा वा, खरंच काय हा समजूतदारपणा सुनेच्या बाबतीत आणि बायकोच्या बाबतीत जर कधी दाखविला तर चांगले होईल। त्यावर तर लगेच आदिरा म्हणते की एक मिनिट, हे बघ रोहन, अरे मला सकाळी सकाळी कॉफी किंवा चहा लागतो आणि जर मला चहा किंवा कॉफी नाही मिळाली तर मात्र डोकं माझं चालत नाही। त्यामुळे प्लीज तू मला चहा किंवा कॉफी देशील का, नाहीतर मी बनवू का कॉफी किंवा चहा। त्यावर तर रोहन म्हणतो की हे बघ, तू बाहेर जाऊन बस आणि मी तुझ्यासाठी चहा वगैरे बनवतो। आता हे असं म्हटल्यानंतर आदिरा थँक्यू असं म्हणते, खुश होते। रोहनचे बाबा तिला बसायला सांगतात। आता मंदाची खूप चिडचिड होते, का खूप राग येतो। आता तिची तळतळ सुरू असते। इतक्या दिवस आईला कोणी कधीही चहा करून दिला नाही आणि आज मात्र बायकोला आयता चहा देतो आणि तू मात्र तुझ्या बायकोला जरा समजाव, असे ती आता रोहनला सांगत असते। रोहनला आता आईचा राग येतो पण तो शांत असतो, काही उत्तर तो मागे देत नाही। त्यानंतर आता इकडे सोनंदी म्हणजे राजवाड्यांच्या घरामध्ये सोनंदी किचनमध्ये येते आणि रोहिणीला म्हणते की रोहिणी गुड मॉर्निंग। तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो तुम्हाला सुद्धा, आणि मला सांगा की काय करायचं आहे। त्यावर आता सोनंदी म्हणते की हे बघ अगं, साधा चहा करायचा आहे, मी बनवते माझ्या हाताने। आता रोहिणी विचारते की मला सांगा, कोणताही चहा सांगा, मी तुम्हाला अगदी बनवून देते आणि ब्ल्यू टी नाव घेते। त्यावर तर सोनंदी विचारते की ब्ल्यू टी म्हणजे निळा चहा का, आणि हे बघा आपल्याकडे मात्र जास्वंदांच्या फुलांचा सुद्धा चहा आहे आणि तुम्हाला कोणता हवा आहे बरं सांगा लवकर, आणि चहासाठी मात्र पाणी कोणतं वापरायचं आहे। आता बरेच पाण्याचे प्रकारचे नाव घेते आणि कोणतं वापरू असं विचार। आता मात्र सोनंदी म्हणते की साधं नळाचं पाणी। रोहिणी म्हणते की असं कसं। तेथे मलिका येते। मलिका म्हणते की काय नळाचं पाणी आणि ते कशासाठी। रोहिणी म्हणते की हे बघा अहो मॅडमला चहा हवा आहे। मलिका लगेच म्हणते की काय चहा आणि नळाचे पाणी, आणि सकाळी सकाळी कोण चहा पितं बरं, अगं जरा तू फ्रेश ज्यूस पी। त्यावर त्या सोनंदी म्हणते की नाही नको, मला सकाळी सकाळी चहाच हवा असतो आणि मी तेवढ्यासाठी आले होते, परंतु रोहिणीने मात्र इतके पाण्याचे प्रकार सांगितले, मला खरंच काही कळाले नाही आणि मला फक्त अगदी साध्या पाण्याचा आलं घातलेला चहा हवा आहे। तर मलिका म्हणते की अरे अरे, आणि तुम्हाला फ्रेश फूड्स वगैरे परवडत असतील, मात्र अगदी महाग असते, त्यामुळे इथे मात्र तुला काही महाग नाही, तुला हवं ते तू अगदी पिऊ शकते, कोणतेही फ्रुट्स आहे तर ते घेऊ शकते। त्यानंतर सोनंदी म्हणते की नकोय, मला काही नको यातील। त्यावर तर मलिका म्हणते की अगं असं का करते, आणि हे बघ सोनंदी, अगं तुझ्या ह्या अगोदरच्या मिडल क्लास ज्या सवय आहे तर ते सोडून दे बरं, आणि हे बघ आपल्याकडे मात्र आपल्या क्लासची अनेक लोक ये जा करत असतात, मग तू सुद्धा त्यांना अगदी राजवाड्यांची सून वाटली पाहिजे, मग त्यांना सुद्धा काम करून दे ना ग। त्यावर आता लगेच सोनंदी म्हणते की हे बघा ऍक्च्युली म्हणजे मला स्वतःची काम ही स्वतः करण्याची सवय आहे। तर मलिका म्हणते की ठीक आहे, तुला जे हवं आहे तर ते तू स्वतः कर, आणि रोहिणीला आता तिला काय हवं आहे हे द्यायला सांगते, आणि हसून मात्र सोनंदी म्हणते की खरंच सॉरी, कारण इतक्या चहासाठी मला तुम्हाला इतकं समजावं लागलं तर। मलिका म्हणते की इट्स ओके, अगं हळूहळू तुला सगळ्याची सवय होईल, नाहीतर आम्हीही करून घेईन। मलिका आता मुद्दाम सोनंदी बरोबर गोड वागण्याचा प्रयत्न करते आणि जोकिंग असं म्हणून हसते आणि रोहिणीला ब्लूटूथ द्यायला सांगते स्वतःसाठी, आणि आता मनात म्हणते की खरंच तिला स्वतःला खूप स्वतःचं काम करण्याची हौस आहे। तर मग आता मात्र तू बघत राहा की मी सुद्धा तुला कसं नोकरासारखं सारखं वागवते असे ठरवते। त्यानंतर आता इकडे रोहन मात्र फोन करत असतो आणि फोन करू की नको असे तो ठरवतो, आणि शेवटी तो फोन करतो आणि आता समोर फोन उचलतो। रोहन त्याला विचारतो की काय सर तुम्ही कामात आहात का। त्यावर आता समोर म्हणतो की नाही बोल ना। आता लगेच रोहन म्हणतो की हो, मी ऍक्च्युली काहीतरी बोलण्यासाठी एका कामासाठी फोन केला होता, कारण सर मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी फोन केला होता, कारण लग्नानंतर आपलं बोलणं नाही झाले आणि ज्या काही अरेंजमेंट होत्या तर खरंच तुम्ही खूप छान सगळ्या काही व्यवस्थित केल्या होत्या, लग्न सुद्धा खूप छान पार पडलं आणि तुम्हाला तर माहितीच आहे की सगळं काही व्यवस्थित झाले। त्यावर आता लगेच समोर म्हणतो की हे बघ, हे सगळं काही मी अगदी आदिरासाठी केलेलं आहे तर, आणि ती कशी आहे मजेत आहे ना। त्यावर आता रोहन म्हणतो की हो ती एकदम मजेत आहे। तर समोर म्हणतो की हो, मला तुझ्या तोंडातून हे सर्व ऐकायचे होते, आणि खरंच तिच्या येण्याने मात्र आमच्या घरातील वातावरण अगदी छान असं बदललेलं आहे, पॉझिटिव्ह झालेलं आहे, आणि खरंच ती अगदी मस्त सेटल झालेली आहे। तर तिच्यामध्ये आता एक वेगळीच अशी पॉझिटिव्हिटी आहे, आणि कारण आम्हाला हेच वाटत नाही आमच्यामध्ये कोणी बाहेरची व्यक्ती आली की काय,
त्यावर तर हे ऐकून समर गुड असं म्हणतो आणि खुश होतो. समर म्हणतो की आता फोन ठेवू का? रोहन म्हणतो की नाही, कारण हे बघा ॲक्च्युली मी ताईला विचारण्यासाठी फोन केला होता की ती कशी आहे, मजेत आहे ना. परत समर म्हणतो की अरे तू तिलाच विचार, कारण तुमचं तर बोलणं होईनच कधीतरी. आता रोहन म्हणतो की हे बघा सर, हे मला तुमच्या तोंडातून ऐकायचं होतं आणि ते ऐकलं असतं तर बरं झालं असतं, कारण आम्ही तिला खूप मिस करतो. मुळात आहेच ती खरंच तशी, तिच्यामध्ये खरंच एक वेगळंच काहीतरी आहे. त्यामुळे आजूबाजूचे लोक आहेत तर ते अगदी कम्फर्टेबल होतात, अगदी इम्प्रेस होतात. त्यावर तर लगेच समर हा मुद्दा म्हणतो की हे बघ, आम्ही सगळेजण खूप मजेत आहोत आणि तुझी ताई सुद्धा मजेतच असेल. म्हणजे हे बघ, ती भेटल्यानंतर तुला सगळे काही रिपोर्ट हे कळतीलच. आणि हे बघ रोहन, मी फोन ठेवू का? जरा मी कामात आहे. त्यावर तर रोहन म्हणतो की बरं ठीक आहे, ठेवा. आता मात्र तेथे बाबा येतात. रोहन फोन ठेवतो. आता मात्र बाबा विचारतात की काय रे, कोण होते? आता रोहन म्हणतो की समर सर होते. त्यावर आता लगेच बाबा म्हणतात की अरे नंदुवरी आहे का? आता रोहन फक्त हो असं म्हणतो आणि परत म्हणतो की म्हणजे असावी. त्यावर आता बाबा विचारतात की अरे असावी म्हणजे काय? त्यावर आता रोहन म्हणतो की म्हणजे हे बघा, समर आहे ना सर, ते व्यवस्थित नाही बोलले माझ्याशी. कारण जेव्हा मी अगोदर त्यांच्याशी बोललो तर ते व्यवस्थित बोलत होते, पण जेव्हा ताईचा विषय निघाला तर मात्र ते अगदी असे कोढ्यात बोलत होते. आणि हे बघा बाबा, काळजी करण्यासारखं काही नाही. बहुतेक काहीतरी ऑफिसच्या कामामध्ये असतील म्हणून ते असे बोलले असतील आणि त्यांनी फोन ठेवला तर. त्यावर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की अरे मला सगळं काही कळते आणि मला त्याचं आश्चर्य सुद्धा वाटत नाही. हे बघ अरे, लग्नामध्ये जे काही झालं ते खूप भयंकर होतं आणि हे बघ अरे, त्यांचा राग अगदी अनावर आहे, तेच त्यांना राग असेल. अरे तरी सुद्धा त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेवटी आपण त्यांचा विश्वासघात तर केलाच. साखरपुड्याच्या वेळेस सुद्धा त्यांनी हातभार दिला होता आणि लग्नामध्ये तुझी आई जे काही वागली, तिने जो काही प्रकार केला ते खरंच अगदी माफी करण्याच्या लायकीचा नाही. आता मात्र तो क्षण रोहनच्या डोळ्यासमोर येतो. अरे हे बघ, त्यांच्या घराण्याच्या पिढीजात बांगड्या तुझ्या आईने मात्र त्या घालवल्यात आणि त्यांनी लग्न होऊन दिले, पण आपण मात्र त्यांचे पैसे परत करायला हवेत आणि त्याशिवाय माझ्या मनावरचं ओझं नाही उतरणार आणि त्याची झळ मात्र नंदूला चुकून सुद्धा लागायला नको. आपण त्यांचे पैसे परत देऊयात. त्यावर आता रोहन म्हणतो की बाबा ठीक आहे, तुम्ही बरोबर बोलतात, त्यासाठी आपण काहीतरी करूयात, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यावर आता बाबा म्हणतात की अरे पण रक्कम मोठी आहे. आता रोहन म्हणतो की थांबा बाबा, मी ऑफिसमध्ये बघतो काही लोन वगैरे मिळतं की काय, आणि तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आणि बाबा आता मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी तुम्हाला नंतर दुपारी फोन करतो. बाबा सावकाश जा असं म्हणतात तर रोहन निघून जातो. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये अर्पिता ही तिच्या रूममध्ये तयार होत असते आणि तेथे मलिका येते आणि श्रीमंतीचा आहे ना तो माज मात्र तेथे गेल्यानंतर तू दाखवायचा. म्हणजे आता ही मलिका अर्पिताला मात्र तिकडे मुद्दाम आदिराच्या घरी पाठवत असते आणि तेथे गेल्यानंतर काय काय करायचे हे तिला अगदी सांगत असते. परत मलिका म्हणते की अगं मम्मा, तुला माहिती आहे का, तो आंधळी कोशिंबीरचा गेम आहे तो, आणि कोणी येतं आणि त्याला अगदी टपली मारून जातं, पण कोणी मारले हे त्याला कळत नसतं, ते त्याला शोधायचं असतं. तो गेम मात्र मला खूप आवडतो, त्यामुळे स्वानंदीच्या घरच्यांना मात्र नाही कळणार कोण आले आणि टपली मारून गेले. म्हणून मलिका आणि अर्पिता खूप खुश होऊन हसतात. मलिका म्हणते की चल आता तयार हो आणि निघ आता. अर्पिता खुश होत आता बाय करून निघून जाते. त्यानंतर आता इकडे दिलीप काका म्हणजे रोहनचे बाबा हे एका पेपरमध्ये न्यूज वाचून तेथे त्यांना काहीतरी जॉब आहे, वयाची अट वगैरे काही नसतं म्हणून कॉल करतात आणि विचारपूस करत असतात. परंतु आता तिकडून नाही असं येते म्हणून ते आता फोन ठेवतात. आता सुष्मिता मात्र तेथे मोबाईलमध्ये पाहत असते. त्यानंतर आता रोहनचे बाबा म्हणजे दिलीप सरपोतदार पुन्हा एका ठिकाणी कॉल करतात. पेपरमध्ये जाहिरात वाचली असे सांगतात आणि मी आता तुम्हाला नक्की भेटेल आणि कॉल करेल, अगदी नक्की असे ते विचारपूस करत असतात. पण ते नोकरी शोधत असतात. थँक्यू सो मच करून फोन ठेवतात आणि सुष्मिताकडून एक डायरी घेतात. त्यामध्ये काहीतरी नंबर लिहिलेले आहे असं म्हणतात. आणि यात मात्र आणखीन काही फोन करता येतात का म्हणून मी पाहतो. आता मात्र हे सर्व मंदाला ओळखते. मंदा लगेच समोरून उभी राहते आणि विचारते तुमचं हे सर्व काय चाललंय, या वयामध्ये तुम्ही नोकरी करणार का, तुम्हाला मस्करी वाटते का. आता मात्र आप्पा हे काही उत्तर देत नसतात, परंतु म्हणतात की सुष्मिता हे बघ, अगं ही वेळ कुणामुळे आलेली आहे. मंदाशी कॉन्टॅक्ट न करता सुष्मिताला मध्ये घेऊन ते बोलतात. या सगळ्याचा जर अगोदर विचार केला असता तर आता ही वेळ आली नसती.
असे म्हणतात. त्यावर तर लगेच मंदा म्हणते की हे बघा, त्या राजवाड्यांकडे काही पैशाला कमी आहे का? फक्त एक आपण चूक केली मग तिची शिक्षा इतकी मोठी असते का? समुद्रातून जर एक पैसा गेला म्हणजे तर काही फरक पडतो का? त्यावर त्या लगेच रोहनचे बाबा म्हणतात की सुष्मिता, अगोदर आपण चुका करायच्या असतात आणि त्यावर एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. हे मला अजिबात आवडत नाही. आणि सुष्मिता, मला बाहेर जायचं आहे, मी आवरायला जातो, असे बोलून आता ते मंदाशी न बघता निघून जातात. त्यावर तर मंदा खूप ओरडते, अहो मी तुम्हाला सांगते तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाही, काय इतका हट्टीपणा करतात. आता मंदा ही तिचं ऐकत नाही म्हणून स्वानंदीला फोन करते आणि ती आता स्वानंदीला फोन करून म्हणते, अगं स्वानंदी, तू तुझ्या बाबांना समजाव ना जरा, अगं वैतागले मी फोन. आता स्वानंदी म्हणते की हो ना अगं, मी बाबांशी तुझं बोलण्याशी खूप प्रयत्न केला तुझ्याबद्दल, परंतु ते ऐकायलाच तयार नाहीत. आता मंदा म्हणते की अगं ते सर्व जाऊन दे, अगं नोकरीबद्दल, ते आता नोकरी करण्याचा विचार करतात. हे ऐकून स्वानंदी म्हणते की आई काय बोलतेस? आता मंदा म्हणते की हो ग, सारखे इंटरव्ह्यू साठी फोन करतात आणि इकडे तिकडे बाहेर फिरत असतात. स्वानंदी म्हणते की आई अगं पण तू त्यांना थांबवायचं. मंदा म्हणते की अगं ते माझं ऐकतात का? अगं त्यांचं वय आहे का नोकरी करण्याचं? एकतर त्यांची तब्येत नाजूक आहे, या वयामध्ये ते नोकरी करणार आहे का? हे सर्व त्यांना झेपणार आहे का? म्हणजे सकाळी डबा घेऊन ते ऑफिसला जाणार का? आता मी त्यांना अगदी सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझं ऐकणार कोण? कारण सगळ्यांनी मात्र मिळून मला वाळीमध्ये टाकलेले आहे. अगं मी जीवाचा आकांताव करते, परंतु माझं कुठे ऐकतात? अगं तू तरी समजाव त्यांना. स्वानंदी म्हणते की हे बघ, मी बाबांना नोकरी नाही करून देणार, थांब बरं मी त्यांना फोन करते, त्यांच्याशी बोलते. आता मात्र स्वानंदी बाबांना फोन लावण्याचे ठरवते. त्यानंतर आता इकडे आजी ही समरला फोन करते. आता समर म्हणतो की आजी काय? आता आजी म्हणते की अरे, ती म्हणते की अरे नोकरी करू का? त्यावर तर समर म्हणतं की हो, मला सुद्धा विचारले होते आणि हे बघ अरे, मी तिला हे सुद्धा म्हणले की तुला झेपत असेल तरच तू कर आणि याबद्दल तू पिंट्याला विचार बरं, पिंट्याचं काय मत आहे त्याबद्दल विचार कर आणि मग ठरव. त्यावर त्याला की समर म्हणतो की माझा काय संबंध, त्यांना जर वाटले तर नोकरी करून दे त्यांना. त्यावर तर आजी म्हणते की अरे तू असं कसं बोलतोस, अरे तू त्यांचा नवरा आहेस. त्यावर आता समर म्हणतो की हे बघ, त्यांना जर नोकरी करायची असेल तर करून दे, त्यांना नोकरी करायची नसेल तर त्यांचा मनचा प्रश्न, मला मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ नाही करायची. त्यांना असं म्हण की तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा म्हणून. त्यावर आता आजी म्हणते की हो, अरे मी तिला असे सुद्धा म्हणाले. त्यावर समर लगेच म्हणतो की हो बस, मग झाले, विषय संपला आणि चल आता आजी मी फोन ठेवतो आणि बाय करून आता फोन ठेवला जातो. त्यानंतर आता इकडे स्वानंदी बाबांना फोन करते. आता बाबा फोन उचलतात आणि बोल ना नंदू. स्वानंदी विचारते की बाबा तुम्ही कुठे आहात? तर आता बाबा म्हणतात अगं मी आत्ता बाहेर पडलो. तर स्वानंदी म्हणते की बाबा अहो जरा मला तुम्ही भेटतात का? बोलायचं आहे तुमच्याशी. मग एक काम करा, तुम्ही लाईव्ह लोकेशन आहे ना ते पाठवा, म्हणजे मी लगेच तेथे येते. त्यावर आता बाबा विचारतात की काय झालं? तर आता स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला भेटून सांगते. तर बाबा म्हणतात की ठीक आहे, मी तुला लोकेशन पाठवतो. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे अर्पिता आदिराच्या घरी येते. अर्पिता आणि सुष्मिता एकमेकींशी बोलत असतात. अर्पिता येते आणि लगेच आता आदिराला मिठी मारते. दोघी आता खूप खुश होतात. आदिरा विचारते की अगं तू इतक्या अचानक कशी? अर्पिता म्हणते की अगं खरंच मी तुला खूप मिस करत होते, म्हणून मी तुला भेटायला आले. आदिरा खुश होऊन विचारते की रिअली? अर्पिता म्हणते की हो. तेवढ्यात मंदा येते. आता मंदा म्हणते की हो, मी ची सासू हे ओळखलं तर असेल आणि जरा चप्पल बाहेर काढली तर चालेल, कारण आमचं घर सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि चप्पल असे घरात घालून आल्यानंतर बाहेरचे कीटाणू वगैरे येतात, आदिराला सुद्धा ते नाही आवडत. तर अर्पिता म्हणते की ओके काढते आणि ती चप्पल बाहेर येऊन काढून येते. आता मंदा ही तिला विचारते की चहा घेणार का? अर्पिता म्हणते की हो चालेल, ब्राऊन शुगर अगदी थोडीशी कमी असं बोलते. मंदा म्हणते की अगं तसं आमच्याकडे कोणतंही काही नसतं, आमच्याकडे फक्त पांढरी साखर असते, त्याचा चहा असतो, तो पिताल ना तुम्ही, आणि चहासाठी मात्र आपलं साधं डेअरीचं दूध असते. आता हे बघून अर्पिता म्हणते की अरे देवा, काय सांगता काकू? आणि काय अहो, आमच्या आदिराला हे सर्व चालतं का? आता मुद्दा मात्र आदिराला कमी लेखण्यासाठी, म्हणजे तिच्या गरिबीची जाण करून देण्यासाठी मुद्दाम अर्पिता तेथे आलेलीच असते. अर्पिता पुन्हा मंदाला म्हणते की सॉरी बर का, परंतु आदिरा मात्र ब्राऊन शुगर शिवाय काही घेत नसते म्हणून विचारलं. मंदा म्हणते की हो विचार ना तिला. तर आदिरा म्हणते अगं आता तसे काही नाही, मला सगळं काही चालते. त्यावर आता अर्पिता म्हणते की अगं आदिरा, तूच तर म्हणत होती साखर म्हणजे विष आहे, पांढरं विष आहे असं तूच म्हणायची. तर आदिरा म्हणते की हे बघ अगं, मी आता शुगर सोडण्याचाच अगदी निर्णय घेतलेला आहे, शुगरलेस. ओके. त्यावर अर्पिता म्हणते की हो ओके चिल. अगं इतकी रागवू नको आता. आदिरा थोडीशी रागवून आता अर्पिताला म्हणत असते. आता अर्पिता पुन्हा मुद्दा म्हणते की अगं जरा रूम फ्रेशनेस वापरते का? जरा उबट वास येतो.
आता मंदा लगेच म्हणते की खिडक्या इतक्या उघड्या आहेत आणि तुम्हालाच कुठून उबट वास येतो. त्यावर तर अर्पिता म्हणते की कारण मला सवय नाही म्हणून मला असा वास येतो. अर्पिता पुन्हा आता हे सर्व झाल्यानंतर वॉशरूम कुठे आहे असं विचारते. आदिरा तिला तिकडे बोट दाखवते. सुष्मिताला मात्र ती घेऊन जायला सांगते. आता मात्र त्या वॉशरूमला गेल्यानंतर आदिराला तर खूप टेन्शनच येते आणि अर्पिता मात्र आता लगेच येते आणि आदिरा म्हणते की अरे देवा, काय छोटंसं वॉशरूम आहे ग आदिरा. मंदा मात्र तिला चहा करण्यासाठी किचन मध्ये आलेली असते आणि आदिरा अगं थोडंसं अनक्लीन सुद्धा आहे, म्हणजे बाईने नीट साफ केलेलं नाही का. आता मंदा हे सर्व ऐकते आणि लगेच म्हणते की आम्हीच क्लीन करतो, आमच्याकडे कोणीही बाई या कामासाठी नसते, ती चांगलंच क्लीन करतो, पुन्हा एकदा जाऊन बघा तुम्ही, असे जोरात ओरडते. अर्पिता म्हणते की हो. लगेच आदिराला विचारते की आदिरा अगं तू सुद्धा हे सर्व करतेस का, म्हणजे हे बघ तुझ्यासाठी हे सर्व चॅलेंजिंग असेल. आता आदिराला राग येतो. आदिरा लगेच अर्पिताला म्हणते की हे सर्व काय चालले तुझे. अर्पिता म्हणते की अगं मी फक्त सांगितले अशा लाईफ स्टाईलची तुला सवय नाही म्हणून, आणि मी तुला भेटायला आले, तू अशी चिडणार आहे का. आदिरा म्हणते की मी चिडले नाही. आता ती पुन्हा म्हणते की हो जरा शांत हो, आपण बाहेर फिरायला जाऊ, अगोदर शॉपिंग करू, नंतर पार्लरमध्ये जाऊ आणि नंतर मात्र मस्त लंच करूयात. ऐकल्यानंतर सुष्मिता म्हणते की मी सुद्धा तुमच्या सोबत येते आणि मंदाला विचारते की मी जाऊ का यांच्या सोबत. आता मंदा म्हणते की अगं न्या ना तिला सुद्धा जायला भेटेल. अर्पिता म्हणते की परंतु सिस्टर. सुष्मिता म्हणते की हो मी सुद्धा आता रोहनची सिस्टर आहे ना. आदिरा म्हणते की आपण एक काम करू, नंतर जाऊयात. अर्पिता ऐकायला नसते, तिला हाताला धरून मात्र ती अगदी चेंज करायला पाठवते. आता स्वानंदी बाबांना भेटते आणि इतक्या उन्हाचं तुम्ही कुठे निघालात असं विचारते. बाबा मुद्दाम खोटं बोलतात की डॉक्टरांकडे निघालो होतो. तर आता स्वानंदी त्यांच्या हाताला धरते आणि चला डॉक्टरांकडे जाऊ असं म्हणते. ती ओळखते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे आता अपॉइंटमेंट आलं, जेव्हा आनंदाची बातमी मिळाली तर सांगणार ना. आता बाबांच्या लक्षात येते की स्वानंदीला कळाले म्हणून. म्हणते की हो माझ्यापर्यंत आले, कारण आता मी पेपरमध्ये वाचले की दिलीप सरपोतदार आहे तर ते नोकरी शोधतात, 3 मुलं असून सुद्धा त्यांना आता जॉब करायचा आहे. त्यावर बाबा म्हणतात की नंदू तसं नाही. स्वानंदी म्हणते की हो तसंच आहे, तुमची तब्येत उत्तम राहावी हीच माझी इच्छा आहे आणि मला प्रामाणिकपणे सांगा की असं आता हे दिवसभर काम करणं आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्हाला झेपणार आहे का. बाबा म्हणतात की मी डॉक्टरांना विचारतो त्याबद्दल. आता स्वानंदी म्हणते की त्याची गरजच काय आहे, मी आणि रोहन कमवतो, मग आपल्याला काही गरज आहे का. हे बघा बाबा, आता मात्र तुम्ही आजारी असतात, त्यामुळे आता ही तब्येतीत अगदी म्हणजे काही बिघाड नको यासाठी मी तुम्हाला सांगते. आता बाबा म्हणतात की अगं एकट्या रोहनवर हा सर्व ताण पडेल. स्वानंदी म्हणते की बाबा एकट्यावर कसं, मी आहे ना तुमच्या सोबत. स्वानंदी मात्र तिच्या जॉब बद्दल सांगते की तिला आता इंटरव्ह्यू साठी कॉल आलेला आहे त्याबद्दल. बाबा आता खुश होतात आणि म्हणतात की हो मला आठवते, ॲप्लिकेशन साठी अर्ज दिला होता तर, आणि तेवढ्यात तिला कॉल येतो आणि आता त्याच इंटरव्ह्यू साठी तिला कॉल येतो. स्वानंदी आता लगेच म्हणते की हो मी तीच बोलते, स्वानंदी सरपोतदार राजवाडे. आता लगेच ते तिला इंटरव्ह्यू साठी 1 तासातच बोलवतात. आनंदी खुश होऊन लगेच जायला तयार होते आणि खुश होऊन ती आता बाबांना ही आनंदाची खुशखबरी देते. बाबांना सुद्धा ऐकून खूप आनंद होतो. म्हणतात की हो नंदू तू वेळेवर जा आणि डोकं शांत ठेवून अगदी छान बोल. तर आनंदी म्हणते की जर तुम्हाला माझं डोकं शांत ठेवायचं असेल तर तुम्हाला आत्ताच घरी जावं लागेल आणि मला वेळेत पोहोचायचं आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घरी जा. बाबा मात्र अगदी तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि छान इंटरव्ह्यू तुझे होईल असा आशीर्वाद देतात. आनंदी खुश होऊन त्यांना घरी जायला सांगते आणि आता खूपच खुश होते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.